उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, परंतु त्या अगोदरच सर्व आमदार जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। दादर माहीमचे आमदार महेश सावंत आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रचार चांगल्या पद्धतीने झाला होता, शपथविधी देखील हिवाळी अधिवेशन पहिलं अधिवेशन आहे, तुम्ही देखील आज उपस्थित राहिलेला आहात। काय प्रतिक्रिया, काय भावना आहेत? काय नाही, प्रत्येकाला एक जो काय राजकीय काम करत असतो त्याच्या मनात ईर्ष्या असते की कधीतरी एक लोकप्रतिनिधी व्हायची इच्छा प्रत्येकामध्ये असते, जशी माझ्यामध्ये असेल तशी। आणि आज पहिलाच असल्यामुळे वेगळा आनंद आहे, ज्यासाठी आम्ही एवढी वर्ष काम केलं आहे। मग मी असो, माझ्याबरोबर जेवढी टीम होती त्यातून नशीब माझं चांगलं होतं की मला चान्स मिळाला आमदारकीसाठी, आणि दादर प्रभादेवीतील जनतेने तो विजय मिळवून दिला आहे। आज माझी मोठी जबाबदारी आहे की दादर प्रभादेवी जनतेतील ज्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्या एक माध्यम आहे, अधिवेशन म्हणजेच माध्यम आहे, जिथे आपण आपल्या यातना किंवा आपल्या ज्या काही राहिलेल्या समस्या असेल ते मांडण्याचं एक दालन आहे। या दालनामध्ये ह्या पहिलाच अधिवेशन असल्यामुळे तिथे जास्त आपण काय फक्त चर्चासत्र कसा होते, कशा पद्धतीने प्रश्न मांडतात त्याचे तर उद्यापासून चालू होणाऱ्या अधिवेशनामध्ये अभ्यास करू। त्यानंतर होणाऱ्या उन्हाळी अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त मागण्या कशा दादर माहीम प्रभादेवी जनतेसाठी करता येईल त्याचा प्रयत्न करणार। जबाबदारी मोठी असणार आहे, कारण की महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं, विरोधी पक्ष नेता होईल इतपत देखील आकडा जो आहे तो आपल्या पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे नाही आहे। त्याच्यामुळे जबाबदारी मोठी असणार आहे आणि महायुतीतल्या मंत्र्यांशी देखील समन्वय तुमचा असणं गरजेचं आहे, कारण की दादर माहीममधली किंवा इतर कामं करण्यासाठी मंत्र्यांचा समन्वय असणं गरजेचं आहे। बघा, शेवटी समस्या जनतेच्या असतात, लोकप्रतिनिधी निवडून येतो जनतेसाठी येतो, आणि ज्या काही समस्या असतील त्या खात्यामार्फत सोडावेच लागतील। त्यामुळे तिथे ज्या खात्यात असतील तिथे आम्ही आमच्या पक्षप्रमुखांची चर्चा करून जो कोण मंत्री असेल त्याच्याशी चर्चा करून त्या समस्याचं निवारण करणार आम्ही। पण मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही, आज होईल असं सांगतायत, आज संध्याकाळी 4-5 वाजता होणार आहे। काही जणांना फोन येऊन गेलेत, सर्वांकडून टीका अशी होती की एवढं बहुमत मिळालं, 10-12 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, अजून देखील एवढे दिवस होऊन सुद्धा अजून देखील शपथविधी झाला नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होते। ॲक्च्युली ही त्यांची चूक आहे। एवढं बहुमत मिळाल्यानंतर मोठ्या मनाने मंत्रिमंडळाचा विस्तार एवढा झाला पाहिजे होता, कारण सामान्य जनतेला आज खूप अपेक्षा असते की शेवटी बहुमत कोणाला तरी एकाला मिळणार, किंवा इथे आता महायुतीला मिळालं नाही तर महाविकास आघाडी कोणाला तरी एकाला मिळालं असतं। आज जर 23 तारखेला रिझल्ट लागला, आज म्हटलं तर आज तारीख किती, भरपूर दिवस झाले। आज महाराष्ट्राला 3च, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री एवढाच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, आणि खाती तुम्ही बघाल तर खाती भरपूर आहेत, समस्या खूप आहेत। तर त्याचवेळी त्यांनी खरं मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यांना खातेवाटप दिलं असतं, तेवढ्यात कामाला चालना मिळाली असेल। आज ते शपथविधी घेणार, परंतु खाती कुठली देणार ते सुद्धा अजून कोणाला अंदाज निश्चित नाही, त्याच्यासाठी परत 8-10 दिवस जातील। मग ते नाममात्र मंत्री राहतील, फक्त शपथविधी घेऊन दालनात बसतील, त्यांच्याकडे कुठला खाता नाही, त्यांना काही विचारू शकत नाही। अशा परिस्थितीत महाराष्ट्र कुठेतरी मागे जातो असं वाटते। महाराष्ट्र हा प्रगतशील आहे, आणि पूर्वीपासून म्हण आहे की देशाला वाचवतो तो महाराष्ट्रच, त्यामुळे महाराष्ट्राची दयनीय दशा बघवत ना आम्हाला। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे, परंतु आज आमदार दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, जे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे तेच केवळ कारभार पाहतायत। एवढे दिवस का लागले, महायुतीने स्पष्टीकरण द्यावं अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार महेश सावंत यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।